एकीकडे हवेची गुणवत्ता ढासळत असताना आता प्लास्टिकचा विळखा हा खाडीपट्ट्यात या ठिकाणी बसताना पाहायला मिळतो आहे। त्यामुळे जैवविविधतेचा समतोल या ठिकाणी ढासळताना पाहायला मिळतोय। प्लास्टिक पिशव्या, खाद्यपदार्थांचे रॅपर्स, थर्माकोल, पाण्याच्या आणि शीतपेयांच्या बाटल्यामुळे सध्या खाड्यांचा प्रदूषणाचा धोका आहे तो या ठिकाणी वाढलेला पाहायला मिळतोय। रत्नागिरीचा विचार केला तर भाटे, राजिवडा, कर्ला, चिंचकरी ते अगदी हातीसपर्यंत या ठिकाणी खाड्या ज्या आहेत ते या प्लास्टिकच्या विळख्यात अडकलेल्या पाहायला मिळत आहेत। त्यामुळे मासे, जलचर, पक्षी, खेकडे आणि खारफुटी जंगल अशा जैवविविधतेवरती त्याचा जास्त परिणाम या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय। त्यामुळे खारफुटीची लागवड मोठ्या प्रमाणात करणं या ठिकाणी आवश्यक आहे। तुम्ही बघू शकता की हा भाटे परिसरातला जो आहे तो खाडीपट्टा आहे आणि यामध्ये किनारपट्टी भागामध्ये या ठिकाणी प्लास्टिक असलेलं पाहायला मिळत आहे। या प्लास्टिक प्रदूषणाचा विळखा जो आहे तो रत्नागिरी जिल्ह्यातल्या खाड्यांना या ठिकाणी बसलेला पाहायला मिळतोय आणि त्याचमुळे या खाडीपट्ट्यातली जैवविविधता या ठिकाणी धोक्यात आलेली पाहायला मिळते आहे। मानवनिर्मित हे संकट आहे। ज्या पद्धतीनं सध्या हवा प्रदूषित होते आहे त्याच पद्धतीनं सध्या या प्लास्टिकचा विळखा खाडीपट्ट्यातल्या किनारपट्टी भागामध्ये या ठिकाणी बसलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।